नमस्कार, मी निकिता पाटील. सुशलवनिक्स या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत आवळा जॅम रेसिपी. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खाऊ शकतील. ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, तसेच केमिकल विरहित आहे. विशेष म्हणजे आपण इथे जॅम तयार करण्यासाठी कोणत्याही रंगाचा वापर केला नाही. तर चला वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. हे जे आवळे आहेत ते आपण स्वच्छ असे 2 ते 3 वेळेस धुवून घेतलेले आहेत. आता आपण गॅसवर एक इडली पात्र ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. पाण्याला उकळी येण्यास सुरुवात झाली की लगेचच आपण त्यामध्ये इडली स्टँड ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे स्वच्छ असे धुवून घेतलेले आवळे आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत आणि झाकण लावून साधारणपणे 15 मिनिटे आपण हे जे आवळे आहेत ते हाय फ्लेमवर वाफवून घेणार आहोत. तर अशा रीतीने 15 मिनिटे झालेली आहेत. आता आपण झाकण ओपन करणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे आवळे चांगल्या प्रकारे वाफवून तयार झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आता आपण हे जे आवळे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे जे आवळे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. हे आवळे गरम आहेत, त्यामुळे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत व त्यानंतर त्याच्या फोडी करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आवळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामधील बिया काढून आपण या प्रकारे आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आपण इथे एक मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वाफवून पूर्णपणे थंड करून घेतलेल्या ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या घालून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण इथे साधारणपणे 1 चमचा एवढे किसलेले आलं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून आपले जे आवळा जॅम आहे ते अधिकच पाचक आणि टेस्टी होण्यास मदत होणार आहे. आता आपण पाणी न घालता हे ग्राइंड करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली आवळ्याची पेस्ट तयार झालेली आहे. आवळा जॅम तयार करण्यासाठी आपण ज्या भांड्याचा वापर करणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपण ही जी आवळ्याची पेस्ट आहे ती काढून घेणार आहोत. इथे मी आवळा जॅम तयार करण्यासाठी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे. आता आपण हा जो पॅन आहे तो गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपण लो ठेवलेली आहे. साधारणपणे 2 ते 3 मिनिटे आपण या पद्धतीने ही जी आवळ्याची पेस्ट आहे ती ढवळत राहणार आहोत. जसे की आपण सुरुवातीलाच आवळे चांगल्या प्रकारे वाफवून घेतले होते, त्यामुळे ही पेस्ट खूप जास्त वेळ शिजवून घेण्याची काहीच आवश्यकता नाही. आता आपण यामध्ये 400 ग्रॅम एवढी साखर घालणार आहोत. वाटीने मोजली असता साधारणपणे 2 वाटी एवढी साखर आपल्याला घ्यायची आहे आणि ही जी साखर आहे ती आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला साखर आणि आवळा यांचे समप्रमाण घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच अर्धा किलो आवळ्याकरिता अर्धा किलो साखर हे तुम्ही प्रमाण घेऊ शकता. परंतु आपण इथे अर्धा किलो आवळ्यांकरिता 400 ग्रॅम साखर हे प्रमाण घेतलेलं आहे. तर याच पद्धतीने मिश्रण सतत ढवळत राहून आपल्याला साधारणपणे 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे. तर अशा रीतीने सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारणपणे 20 ते 25 मिनिटे झालेली आहेत
आणि हे जे मिश्रण आहे ते दाटसर झालेलं आहे. अर्थातच आपलं जे आवळा जॅम आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. अशा रीतीने तयार झालेलं हे जे आवळा जॅम आहे ते आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. अगदी थोड्याच वेळात आपलं जे आवळा जॅम आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण हे स्टोअर करून ठेवणार आहोत. त्याकरिता आपण इथे एक स्वच्छ, कोरडी, हवाबंद अशी काचेची बरणी घेतली आहे व त्यामध्ये आवळा जॅम भरून ठेवणार आहोत. जॅम भरण्याकरिता आपण ज्या चमच्याचा वापर केला आहे त्याला पाण्याचा जराही अंश नसावा. बरणीमध्ये जॅम भरत असताना बरणीमध्ये मोकळी जागा राहणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. आपण हा जो आवळा जॅम आहे तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत, ज्यामुळे तो जास्त काळ टिकण्यास मदत होणार आहे. सर्वसाधारणपणे जॅम म्हटलं की ब्रेड किंवा चपातीसोबत खाल्ला जातो. आपण आवळ्याचा जॅम तयार केला आहे त्यामुळे हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच हितकारक ठरणार आहे. तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा आवळा जॅम नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची आवळा जॅम ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.